पाहिलं तर हाय व्होल्टेज मॅच जिंकल्यात. एक बॉल 6 असताना किरण यांनी षटकार मारून गावदेवी शिलोत्तर संघाला विजय मिळवून दिला होता. आणि 6 मध्ये 23 ची आवश्यकता असताना 2 मध्ये 6 ची गरज असताना यज्ञेश यांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारून सामना जिंकून दिला होता. दोन्ही संघ पाहिले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती आणि शेवटच्या मोमेंटला मॅच आपल्या संघाच्या बाजूने झुकवल्या होत्या. तो दोन्ही संघ पाहतोय पण प्रवीण पहिलाच बॉल प्रवीणांचा चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डावखराचा गोलंदाज आहे प्रवीण. थोडेसे फिंगर रोल करताना पाहिले तुषारांचं रेडी. तुषार आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंडला पाहता पण कुंदन आहेत. कुंदन 5 मारे. दुसरा बॉल यावेळेस पाहिलं तर कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये हा फटका सजवलाय. अक्षय आहेत. अक्षय आहेत तिकडे आणि बघा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. या 2 धावने पाहिलं तर संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. प्रवीण परेड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. अजय आहेत आणि अजय यांच्या हातामध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद मिस्टर तुषार. बॅक टू डग आउट गॉन. अजून एक बॉल पाहिला तर डॉट आलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय. कुणाल येतोय. कुणाल दुमाला. यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडला पाहतोय. मिड ऑफ झोन मध्ये आपण पाहतोय. शतरक्षक आहे लॉंग ऑफला. मिड ऑफ मध्ये पाहिला पण राजू होते. त्यांच्याकडून थोडंसं फंबल झालं होतं. ऋतिक यांचा बॅकअप आला आणि पहिल्या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावणे धावफलक पाहता 4 वर जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 4 वर जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये पाहिलं तर प्रवीण यांनी पूर्णपणे बांधलाय. एकही मोठा फटका येऊन दिला. शेवटचा बॉल असेल. थोडस पाहिलं तर पावलांमध्ये बिघाड झालाय. यावेळेस हाफ ट्रॅकवरचा पोल केलाय. बॉलला सरळ डीप फाईन लेग रिजन मध्ये पाठवून दिले. परंतु बघा डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडंसं वळण घेतलं या बॉलने आणि चौकार गेला असता तिकडे. या 2 धावा आल्यात. या 2 धावांनी षटक संपते पहिलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचते एका गडेच्या बदल्यामध्ये. किरण किरण यांचा पहिलाच बॉल पुल केलाय. फटका फसलाय. शतरक्षक बघा चेंडू खाली पोहोचलाय आणि सुंदर झेल इथे कम्प्लीट होताना पाहतोय. विकेट डाऊन. महत्वाचा खेळाडू पाहिला तर तंबूच्या आशाला जाताना पाहतोय. मिस्टर कुंदन 5 मारे. बॅक टू डग आउट गॉन.
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले किरण यांनी. यत्न येतोय न्यू बॅटर. यावेळेस हॅमर केला या बॉलला. प्रवीण चेंडूपर्यंत पोहोचल्यात. बघा हॅमर केलं होतं चेंडूने. उंची सुद्धा कमी गाठली होती, लांबी सुद्धा कमी. आणि बॅक टू बॅक पाहतोय किरण यांच्या गोलंदाजी होती. दुसरी विकेट डाऊन होताना. बघा सिक्सर किंग मागच्या मॅच मध्ये जो सिक्सर किंग झाला होता, तो जो फलंदाज पाहतो आपण स्वस्तामध्ये गोल्डन डकचा शिकार झालाय. महत्वाची विकेट सुद्धा आली आहे. तर महेश येतोय. महेश न्यू बॅटर आपण पाहतोय. पण तो कुणाल कुणाल पाहिलं तर नॉनस्ट्राईक एंडला आहे. कुणाल सारखा फलंदाज आपण पाहतोय नॉनस्ट्राईक एंडला आहे. तोपर्यंत कुणाल आणि महेश ही जोडी असेल तोपर्यंत मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल नक्कीच केली जाईल. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. एका टप्प्याने फील्ड केलं तो पण एक सिंगल आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. यावेळेस फटका चांगला आहे. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये ऋतिक होते त्याच्याकडून थोडंसं फंबल झालं. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इकडे पळून पूर्ण केला. तिचा प्रयत्न होईल का? बघा प्रयत्न तर केला होता पण 2च धावावरती समाधान मला लागते. 2 धावा या 2 धावांनी पाहिलं तर धावफलक पाहतोय आपण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. या षटकामध्ये सुद्धा पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय. यावेळेस सोडून दिलाय. व्हाईटचा इशारा अंपायरचा येतोय. यस नो साठी रेफर बॅटिंग करणाऱ्या संघाने रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. वाईट बॉल असेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे किरणच्या षटकातील. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे आपण पाहतोय सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. अजून एक फलंदाज पाहतोय बाद होताना पाहतोय. सन्माननीय महेशजी माई साहेबांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सूरज नो बॅटर. यावेळेस स्टॉमिंग झालाय. महेंद्र जाधव एम जे बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु पाहिला तिकडे थोडस आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा या 2 धावा धावफलक पाहतो पण 12 वरती जाऊन पोहोचले. आणि महत्वाचे विकेट 4 तंबूच्या आशेला गेल्यात.
शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय महेंद्र महेंद्र जाधव येतोय MJ. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा कराव्या लागतील नागले संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. बॉल जातोय फायनल रिझन मध्ये. 2 धावा इथे पळून पूर्ण केले गेलेत. त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. 1 शॉट सुद्धा पंचांचा निर्णय आलाय. 1 रन शॉट काढलाय. एकच रन असेल. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. सह्याद्र नागले आणि टायगर स्पोर्ट्स भीमवाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केले गेलेत. 2च धावा येत आहेत. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल महेशसाठी. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका तर फसलाय. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचले होते बघा. तर थोडस पुढे गेले होते. त्याचाच फायदा पाहिला. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा चुकी झाली होती. त्याचा पूर्णपणे फायदा घेतलाय. 3 धावा आल्यात. या 3 धावाची धावफलक पाहता आपण 18 वर जाऊन पोहोचलाय. एक फायटिंग टोटल पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. परंतु 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून 30चा आकडा पार करावा लागेल. म्हणजे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे या 3 बॉलमध्ये. सूरज येतोय स्ट्राईक वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक बॉल पडला तर निर्धाव आलाय. थोडीशी फिंगर रोल केली होती. जसं फिंगर रोल केली होती महेंद्र यांनी. डावखऱ्याचा गोलंदाज आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू पाहिले तर निर्धाव आलायत. बघा सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच चांगला फटका मानला गेला असता. परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. त्याच कारणाचं पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढल्या गॅपमध्ये अजय आहे. त्यांना हुलकावणी देत चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. आणि या 4 धावांनी धावफलक पाहता 22 वर जाऊन पोहोचलंय. आणि 23 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय 18 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. टॉस बॉक्स मध्ये आपण जोडले जातील 2 टीम. एका बाजूला सह्याद्र नागले, दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स भीमवाडा. आदरणीय सन्माननीय महेशजी माई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाईल या मॅचचा. एका बाजूला पाहतोय टायगर स्पोर्ट्स भीमवाडा, दुसऱ्या बाजूला सह्याद्र स्पोर्ट्स नागले. नागले संघाचा कॉल आहे. काट असा कॉल आहे. छाप आलाय. साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया स्थानापन्न व्हायचं आहे.
टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सतरक्षक. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज तुमचं भिवाडा संघ पूर्णपणे इनॅक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळेल. हो आहे, पण संतोष कम नाहीच. की आज मेन महत्त्वाचा खेळाडू तुमचा आज नाही आहे. त्याची कमी नक्की तुम्हाला जाणवेल. हो नक्कीच. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. नागले संघ, टॉस तुम्ही हरलात. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय तुमचा काय असता? शतरक्षण. म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्याकडून? 40-45. चला, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की भिवाडा संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले, शतरंज स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नागले संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. प्रवीण आणि अजय अशी ही सलामीची जोडी 23 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. खेळपट्टीवरती आलेत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रवीण याला. नॉन स्ट्राईक हँडवरती मिस्टर 360 अजय तुंबडा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार तुषार चौधरी. 18 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू सरळ तिकडे डिक्लेरेशन झोन मध्ये खेळून काढलेला आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव मिळणार आहे आणि एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईक रोटेट होईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. लक्षात घ्यायचं, बॅटला लागून जर चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट होईल. बघा, एका धावेसाठी गेला तर स्ट्राईक रोटेट होईल. 2 धावेसाठी जर गेला तर स्ट्राईक रोटेट होणार नाही, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या 1. अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. तुषार चौधरी पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राईकवरती आता आपल्याला दिसेल अजय तुंबडा. एका गुडघ्यावरती बसायचा नाफटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र चेंडूपासून दूर राहतोय. 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. गुरु आले होते तिकडे, चेंडूला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. यानंतर जो मॅच होणार आहे साईआधार नागले तसेच टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा. टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे साईआधार नागले या संघाला. त्यानंतर आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जयंबिका स्पोर्ट्स कळणारपाडा आणि जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे असा तो मॅच असणार आहे. इथे बघा, ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. तिकडे आउटफिट खराब असल्या कारणाने चेंडू थांबतोय तिकडे. 2 धावा घेण्याची संधी आहे तिकडे आणि या 2 धावा पुन्हा एकदा जलद गतीने इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघा, या मॅचमध्ये पूर्ण अभ्यास करून उतरलाय शिलोतर संघ आणि सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देत आहेत. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे बॅकफूटवरती त्यांना ढकललं गेलं होतं आणि सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. आणि इथे आपण पाहतोय की सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 5. आता नागली संघाला जर हा सामना जर जिंकायचा असेल तर सिंगल डबल धावा ह्या रोखाव्या लागतील.
डॉस चेंडू टाकावे लागतील, विकेट्स त्यांना घ्यावे लागतील. 3 मध्ये 5 आल्यात. ते बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताला होता बघा. शफल झाला बॅटर आणि तिकडे शरीरावर त्या चेंडू येऊन आदळलेला आहे. अपील झाली होती, मात्र अपीलमध्ये फक्त आपल्याला उत्साह पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी होता आणि हा चेंडू डॉट आलेला आहे. ते देखील मिस टायमिंग झालाय. स्वतः तुषार चेंडूच्या खाली येतोय आणि पकडला जातोय. अजय तुंबडा याची आता खेळी संपुष्टात येताना दिसतंय. 5 धावा असताना पहिला गडी बाद झालाय. बघा आपण आजच्या दिवसामध्ये जर बघितलं ना तर शिरुतर संघाची बॉलिंग खूप चांगली राहिलेली आहे. मात्र बॅटिंगमध्ये कुठेतरी चुका ह्या सातत्याने त्यांच्याकडून होताना दिसत आहेत. आज ललित भोवर याची देखील कुठेतरी कमतरता जाणवते बॅटिंगमध्ये. नव्याने बॅटर इन झालेला आहे. भाविश माळी हा बॅटर इन होतोय. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. भाविश माळी, तुषार याच्या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडू टाकून झाले. पहिल्या 3 बॉलवरती जर आपण जर बघितलं तर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतरचे 2 चेंडू, 1 डॉट, त्यानंतर विकेट. भाविशाला ऑन साईडला इथे फटका खेळून काढला. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय तिकडे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही. 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये अजूनही 16 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इकडं मॅच पुन्हा एकदा बनवलेला आहे. मॅच इकडं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये, कारण बॉलिंगची लाईन आहे आपण पाहतोय नागले संघ ते अजूनही स्ट्रॉंग आहे. बॉलिंगची स्ट्रेंथ जर आपण बघितली तर खूप चांगली आहे. मात्र बॅटिंग ची स्ट्रेंथ थोडीशी कमकुवत जाणवली आपल्याला शिरोतर संघाकडे. कंपॅरिझन आपण बघितलं, नागली संघाच्या 6 धावा होत्या, 1 विकेट, तर शिरोतर संघाच्या 7 धावा, 1 विकेट. आता 12 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 16 धावा. भूमित आलाय. भूमित याचा पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे आणि आता निर्धाव चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. आपण जर बघितले ना तर बॉलिंग ही स्ट्रेंथ आहे नागली संघाची. इथे आता 9 चेंडूची हाताळणी झाली आहे. बघा बॅट्समन पासून चेंडूला थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि खूपच दूर ठेवण्यात हा चेंडू आपण पाहतो ठेवला गेला. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला आणि पंचांनी लगेच 9 चेंडू इथे घोषित केला आहे. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रेड असणार आहे, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. मात्र इथे फायदा उचलता आलेला नाहीये. इथे आता फुटवर्क ओळखलाय प्रवीण सुतारियाचा. बघा ऑफस्टमच्या बाहेर आहे चेंडू आणि बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. खूप चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू आणखीन थोडासा बाहेर टाकला होता बघा, पुढे सरसावला आणि या चेंडूला थोडस दूर ठेवलं आणि हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर निघून गेलेला आहे. 10 चेंडू आणि 14 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साईडला हा फटका इथे केला गेला. योगेश धावतो तिकडे. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले योगेश कडनं. बघा क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलेलं आहे. एक सिंगल धावा आणि धावसंख्या दुहेरी प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 9 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. 9-13 हे समीकरण आहे.
भावेशाने खूप चांगला फटका केलाय. गुरु आहे तिकडे, मात्र गुरुकडे संधी नाही आहे. भावेशने संधीचं सोनं केलंय, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. या 6 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता, जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूमीत त्याचा हा एक चुकीचा चेंडू मित्र म्हणेन त्यांनी ते हाताळलाय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. इथे आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलेला आहे. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. बघा आपटी देण्याचा प्रयत्न, डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलाय. ऑन साईडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि मिसफील्ड झालेली आहे तिकडे. खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू फरार होताना दिसतोय सीमारेषेच्या बाहेर. आता फक्त 2 धावेंची आवश्यकता असणार मॅच जिंकण्याकरता. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता. पहिले षटक निर्णायक ठरलं होतं, मात्र हे दुसरं षटक देखील निर्णायक ठरताना दिसतंय. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडणं फार महत्वाचा होता, मात्र झेल सुटला आणि या 2 धावा, विजयी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. बघा 2च धावांची आवश्यकता आहे, मात्र 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए या संघाने. बघा पहिला सामना ज्या प्रकारे त्याने जिंकला आणि हा दुसरा सामना त्याने एकतर्फा जिंकलेला आहे. हळक आई माऊली स्पोर्ट्स नागली टीम, तर बेस्ट ऑफ लक गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर. मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली, किरण भुजड मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा 3 विकेट्स त्याने घेतल्या.